बघा, 40 लिटर दुधाच्या पहिल्या द्रावणात 15% मलईचं प्रमाण तर दुसऱ्या 60 लिटर दुधाच्या द्रावणात 8% मलईचं प्रमाण आहे. जर दोन्ही द्रावणं एकत्र केली तर संमिश्रात मलईचं प्रमाण किती असा प्रश्न. दोन द्रावण आहेत लेकरांनो. एक आहे 40 लिटरचं, हे पहिलं द्रावण, इथं पहिलं द्रावण 40 लिटरचं, आणि याच्यामध्ये मलईचं प्रमाण 15%. मलई किती आहे हो? 15%. एकूण मलई किती या पहिल्या द्रावणात याचा अंदाज घेण्यासाठी एकूण 40 लिटर दूध आहे आणि या दुधामध्ये 15% मलई म्हणजे गुणीला 15/100 अशी व्यवहारी अपूर्णांकात मांडणी करत असताना इथं शून्यासाठी शून्य घालवा, म्हणजे 4 गुणीला 15/10. लेकरांनो, 5 3 15, 5 2 10, बे 2 4, म्हणजे 2 गुणीला 3 6 लिटर सध्या या द्रावणामध्ये मलई आहे. हे पहिलं द्रावण लक्षात घ्या, हे पहिलं द्रावण. आता दुसरं द्रावण, हे दुसरं द्रावण आहे लेकरांनो 60 लिटरचं. 60 लिटरचं आहे, ज्याच्यामध्ये मलईचं प्रमाण गणित म्हणते किती आहे? 8% आहे. लक्ष द्या, 8% मलई. मग एकूण मलई किती हा प्रश्न इथं सुद्धा मनाशी आम्ही विचारला पाहिजे. याचा शोध घेत असताना 60 गुणीला 8%ची मांडणी व्यवहारी अपूर्णांकात अशा पद्धतीने शून्याला शून्य घालवा, 6 गुणीला 8 छेदस्थानी 10, sin 8 48 छेदस्थानी 10. हा भाग कसा जातो तर 4.8 लिटर सध्याची मलई. सध्या मलई आम्हाला दोन्ही हे द्रावण एकत्र करायचे सांगितले. मग आता दोन्ही द्रावण एकत्र केले. एक द्रावण आहे 40 लिटरचं, दुसरं द्रावण आहे 60 लिटरचं. मग आता नवीन द्रावण काय होईल? नवीन द्रावण 100 लिटरचं होईल लेकरांनो. नवीन द्रावण होईल किंवा नवीन मिश्रण होईल 100 लिटरचं, ज्यामध्ये मलई किती आहे? ज्यामध्ये मलई 6 लिटर पहिल्या द्रावणातील, 4.8 लिटर दुसऱ्या द्रावणातील, म्हणजे अशी 10.8 लिटर एकूण मलई. एकूण मलई किती बाबा? 10.8 लिटर. नवीन संमिश्रात मलईचं प्रमाण किती हा जो प्रश्न विचारला, नवीन संमिश्रामध्ये मलईचं प्रमाण 10.8 लिटर. तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे पावलं वळती. नवीन संमिश्रणामध्ये मलईचं प्रमाण 10.8, मग इथं 10.8 अंशस्थानी, आणि एकूण नवीन द्रावण कितीचं झालंय? 100 लिटरचं. कसं झालं तर हे 40 आणि ते 60 लिटर, 60 आणि 40 100. 100 लिटरच्या या नवीन द्रावणामध्ये मलई 10.8 लिटर आहे लेकरांनो. लक्षात घ्या, 100 आहे एकूण द्रावण. तर या मलईचं प्रमाण शेकड्यामध्ये सांगायचं म्हणून इथं परत गुणीला 100. 100ला 100 खलास लेकरांनो. मग आता उरलं काय तर 10.8%. हे तुमच्या या विचारल्या प्रश्नाचं ॲक्युरेट आन्सर. ओके. मिश्रण गुणोत्तर ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.